19 खरीप हंगामाची अगदी 15 दिवसांमध्ये सुरुवात होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांशी काहीतरी हितगुज करावं, काही संवाद साधावा हा उद्देश ठेवून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. सद्य परिस्थितीमध्ये आपण सर्व जाणता 22 मार्चला जनता कर्फ्यूची सुरुवात झाली आणि लॉकडाऊन नावाची एक नवीन संज्ञा पहिल्यांदाच आपल्याला अनुभवायला मिळाली. या लॉकडाऊन अंतर्गत गेले जवळपास 60 दिवस झाले आपण हा अनुभव घेतो आहोत. या पूर्ण दिवसांमध्ये साधारणतः विविध स्थित्यंतर झालेली आपण पाहतो आहोत. या स्थित्यंतराबरोबरच अनेक अनुभव, अनेक कथा, अनेक वावड्या आणि यानं त्या माध्यमातून समाज अगदी ढवळून निघालेला आहे. एक महाभयंकर असं संकट आपल्या देशावरती नवे वैश्विक संकट ज्याला आपण म्हणू असं येऊन ठेपलेलं आहे. काही दिवसांपूर्वी आपण बाहेरच्या देशांची चर्चा करत होतो. तीच बाब आता आपल्या अगदी दारापर्यंत येऊन ठेपलेली आहे. ह्या कोविड-19ला, या कोविड-19 या विषाणूला दारामध्येच ठेवायचं का त्याच्यानंतर कुठे आणायचं हा विषय सर्वस्वाने आपल्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. फार काही या विषयावर बोलणार नाही, अगदी थोडक्यात सांगतो की प्रशासन त्यांच्या पद्धतीने अतिशय सावधगिरीची आणि कडक अशी पावलं उचलत आहे. आम्हा सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, सतत हात धुतले पाहिजेत, मास्क वापरले पाहिजेत. आणि हे करत असताना मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे माझी आणि माझ्या परिवाराची, माझ्यासोबत असणाऱ्या सहजनांची, सर्वांची काळजी घेणं आणि त्या पद्धतीची रचना करणं मला वाटतं या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची बाब ठरणार आहे. आपण सजग राहाल आणि सतर्क राहाल ही अपेक्षा ठेवतो. खरीप 2020 ची सुरुवात अगदी काही दिवसांमध्ये होते आहे. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि त्याचबरोबर कृषीमधील सर्व क्षेत्रातील काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना या वर्षीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी हवामानाचा एक अंदाज आलेला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असेल, स्कायमेट असेल किंवा विविध ज्या जागतिक स्तरावरती हवामानाच्या बद्दल काम करणाऱ्या संस्था असतील त्यांचे अंदाज आलेले आहेत. 2 बाबी यातल्या प्रामुख्यानं मला आपल्याशी शेअर करायच्या आहेत. पावसाचे जे 6 विविध प्रकार असतात, मागच्या वर्षीचा 2019चा प्रकार आपण बघितला. पाऊस उशिरा सुरू झाला होता, पावसामध्ये खंड पडलेला होता आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांमध्ये पावसाने सरासरी जवळपास भरून काढलेली होती. म्हणजे तो प्रकार होता पाऊस उशिरा सुरू होणार, पावसामध्ये खंड पडणार आणि रब्बी हंगामामध्ये पाऊस होणार. या वर्षीचा जो प्राथमिक अंदाज आलेला आहे 25 मेच्या नंतर हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. या अंदाजानुसार आज एक ठोकताळा किंवा हवामानाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर एक बाब मला वाटतं आपल्यासमोर मांडायला हरकत नाही. यावर्षी पावसाचं आगमन हे अगदी वेळेवर होईल. याचा अर्थ असा की 10 जूनच्या दरम्यान मराठवाडा आणि विशेषतः आपला बीड जिल्हा याच्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी सुरुवात झालेला असेल आणि याचाच अर्थ असा की 15 जून ते 20 जून हा आपला पेरणीचा कालावधी यावर्षी आपण गृहीत धरायला हरकत नाही.
दोन धोके जे याच्यामध्ये सांगितले जात आहेत त्यामध्ये पावसांचे खंड हे याही वर्षी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्याचबरोबर ला निनो नावाची जी स्थिती असते या स्थितीची सुरुवात साधारणतः ऑगस्ट एंडला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला आजच्या वातावरणामध्ये जे प्रिडिक्शन्स येत आहेत त्यानुसार दाखवली जात आहे आणि याचाच अर्थ असा की आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी म्हणतात की पोळ्याला पाऊस नाही आला की त्याच्यानंतर पाऊस येत नाही, तशा प्रकारची काहीशी स्थिती म्हणजे रब्बी हंगामामध्ये पुरेसा पाऊस नसेल की काय अशी परिस्थिती आजच्या प्राथमिक अंदाजावरून येते आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला यावर्षीही पुन्हा पुरेशा प्रमाणामध्ये बऱ्याच बाबींवरती काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जे काही क्षेत्र आहे बीड जिल्ह्यातलं 8,76,000 हेक्टरपेक्षा जास्तीचं क्षेत्र हे एकूण लागवडीला एक क्षेत्र आहे. यापैकी साधारणतः 5,78,000 किंवा ऑलमोस्ट 6 लाख आपण ज्याला म्हणू एवढं क्षेत्र खरीपामध्ये हे पेरणीखाली असतं. या क्षेत्राचा जर विचार केला तर कापूस आणि सोयाबीन ही प्रामुख्यानं दोन पिकं आपल्या बीड जिल्ह्यातल्या 11ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. मग या पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना काही महत्वाच्या बाबी मी आपणासमोर या ठिकाणी मांडू इच्छितो. पहिली बाब त्यातली अशी आहे की शेतकऱ्यांनी जी खरेदी करायची आहे ती प्रमाणित दुकानदाराकडनंच करायची आहे, कारण दरवर्षी अनेक प्रकारच्या तक्रारींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामध्ये मग अनेक अडचणी उद्भवतात. तरी खरेदी प्रमाणित दुकानदाराकडनं करायची आहे. त्याची पावती त्या दुकानदाराचं नाव आणि सही टाकून आपण घ्यायला हवी. मला वाटतं दुसरा मुद्दा महत्वाचा, जे बियाणं किंवा आपण जे मटेरियल घेणार आहोत ते मटेरियल घेत असताना त्याला टॅग लावलेला आहे का, त्याचं प्रमाणीकरण झालेलं आहे का याची खातरजमा आपण करून घ्यायला हवी. त्याचबरोबर ते बियाणं वैध आहे का, कुठल्या दिनांकाला त्याचं पॅकिंग झालेलं आहे, त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज म्हणजे त्याची उगवण क्षमता ही किती आहे, याही बाबी आपण या दरम्यान पाहणं आवश्यक आहे. एकदा बियाणं तुम्ही घेतलं त्याची साठवण करत असताना ओल्या कोंदट जागेवरती जर आपण ते साठवलं आणि पेरणीपूर्वीच जर बुरशीचा त्याच्यावरती काही परिणाम झाला, काही ओलावा त्याला आला, तर मला वाटतं तेही काही फारसं योग्य ठरत नाही. उगवण शक्तीवर त्याचे परिणाम होतात आणि म्हणून या बियाण्यांची घेतलेल्या काळजी घेणं आणि त्याची योग्य जागी साठवण करणं हाही विषय महत्वाचा आहे. यावर्षी मागच्या वर्षी जो पाऊस पडला होता सोयाबीन काढणीच्या हंगामामध्ये त्याचा सोयाबीनच्या उगवण शक्तीवर बऱ्यापैकी विपरीत परिणाम झालेला आहे आणि म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा महाबीज असेल यांच्याकडे यावर्षी सोयाबीनचं बियाणं हे काही ना काही कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागामार्फत आणि विविध कृषीमध्ये काम करणाऱ्या सर्वच कार्यालयांमधून हा एक संदेश आज शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण देत आहोत की सोयाबीनचं बियाणं आपण घरच्या घरी वापरा. सोयाबीनच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत अगदी साध्या साध्या टेस्ट आहेत, आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाल आणि शेतकरीही त्या टेस्ट अगदी घरच्या घरी करून पाहतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका या सोयाबीन बियाण्यामधून होणार नाही. 100 पैकी 70 बियाणं जर उगवलं तर साधारणपणे मला वाटतं की ते बियाणं आपण वापरायला हरकत नाही. बियाणं व्यवस्थित ठेवलेलं असावं आणि बाकीची जी पीकनिहाय पद्धती आहेत बियाण्यांच्या बाबतीतल्या त्या आपण चर्चेमध्ये त्याची चर्चा करणारच आहोत. या बियाणे खरेदीच्या अनुषंगाने माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बांधावरती निविष्ठा पुरवठा असा एक विषय या दरम्यान केलेला आहे. त्याही विषयाच्या अनुषंगाने मला वाटतं अतिशय मोठं काम आपल्या राज्यभर होत आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभागास अतिशय चांगल्या आणि उत्तम प्रकारचं सहकार्य करून
या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करतो. पीक निहाय बाबींचा जर विचार करायचा झाला, सर्वप्रथम सोयाबीन या पिकाच्या बाबतीतले काही मुद्दे मी आज या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आपल्याशी शेअर करणार आहे. हे सोयाबीन जे पीक आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी सुधारित जातीचा अवलंब करायला सुरू केला पाहिजे. आपल्या विद्यापीठानं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विविध जाती विकसित केलेल्या आहेत आणि सोयाबीनचं जे प्रमुख क्षेत्र आहे, अंबाजोगाई तालुका असेल किंवा इतर काही तालुके असतील, याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली ही वाण शेतकरी वापरत आहेत. त्यांना त्या प्रकारचं उत्पादन येत आहे. फुले संगम नावाची एक नवीन जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. फुले अग्रणी ही जात मागच्या 2-3 वर्षापासून आपण वापरत आहोत आणि फुले कल्याणी, ज्याला DS 228 अशी संज्ञा आहे, तर या तीनही वाहनांचा वापर मला वाटतं मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेला आहे. शेतकऱ्यांनी या वाहनाचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार आणि प्रसार आपल्या शेतावरती करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे अगदी लोकप्रिय असे वाहन आहेत, त्यामध्ये MA US 71, MA US 158 आणि मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजे जो आपण मशीननं काढणारा जो वाहन आहे, MA US 162, या वाहनाचं उत्पादनही शेतकऱ्यांनी आपल्याकडे घ्यावं. त्याचबरोबर मागच्या वर्षी MA US 612 हा एक नवीन वाहन विद्यापीठाने विकसित केलेला आहे. यावर्षी नेमकी अडचण ही आहे की याचं बियाणं मोठ्या मुबलक प्रमाणावरती उपलब्ध नाही, परंतु मागच्या वर्षीचं बियाणं ज्या शेतकऱ्यांनी ठेवलं असेल त्यांनी ते बियाणं वापरायला हरकत नाही. मग हे बियाणं वापरत असताना मी आत्ताच उगवण शक्तीचा उल्लेख केला. अगदी साध्या आपल्या टॉवेलवरती किंवा पेपरवरती, जाड पेपर जे असतात किंवा अगदी जे गोनपाट असतं, या गोनपाटावरती जर आपण 100 बियाणं गुंडाळून ठेवलं 10-10च्या ओळींमध्ये, 3-4 दिवसानंतर आपल्याला याच्या उगवण शक्तीचा अंदाज येऊ शकतो. आपण ही उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीन पिकाच्या बाबतीत मी दुसरा महत्वाचा मुद्दा असा सांगेल, याच्या लागवड व्यवस्थापनामध्ये शेतकरी बऱ्याच चुका करतात आणि या चुका झाल्यानंतर उत्पादनावरती त्याचे अनिष्ट परिणाम येतात. सद्यस्थितीमध्ये माती परीक्षणाचे दिवस सध्या आहेत. तुम्ही मातीचे नमुने काढू शकता आणि माती परीक्षणाचा जर आधार घेतला तर माती परीक्षणावर आधारित या सोयाबीन पिकाचा अन्नद्रव्य व्यवस्थापन असा जर विषय आपण केला तर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनाची पातळी वाढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. यामध्ये सर्वात महत्वाचा एक विषय मला या लागवड तंत्रज्ञानामधला हा सांगायचा आहे की या सोयाबीन पिकामध्ये लागवडीमध्ये अनेक प्रकारचे बदल हे आलेले आहेत. रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानाने, ज्याला आपण BBF टेक्नॉलॉजी असं म्हणतो, जर आपण शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू शकलो की या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला पेरणी करायची आहे, तर पावसाच्या पडणाऱ्या खंडांमध्ये अतिशय चांगली आणि मोलाची अशी ही तंत्रज्ञानाची भूमिका आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन जाऊ, याचा मला विश्वास आहे. लागवड करत असताना सोयाबीन पिकांमध्ये आम्ही आमच्या अनेक प्रशिक्षणामधून, अनेक मार्गदर्शनांमधून आणि शेतकऱ्यांशी जिथं संवाद साधणं शक्य आहे त्यामधून हा संदेश दिलेला आहे की सोयाबीनच्या भोवती एरंडी आणि मका याच्या ओळी आपण लावल्या पाहिजे. सापळा पीक म्हणून याचा अतिशय चांगल्या प्रमाणावर उपयोग होतो. त्याचबरोबर सोयाबीनची पेरणी करत असताना थिमेटचा वापर करणं हे अतिशय महत्वाचं आहे. पेरणी करत असताना बरेच शेतकरी सोयाबीन 30 किलो मध्ये वापरतात. शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टरचा जिथं आपण वापर करून पेरणी करणार आहोत तिथं बियाण्याची मात्रा ही साधारणतः 5 ते 6 किलोने आपण कमी करायला हरकत नाही आणि बैलाचा जिथं आपण वापर करणार असू तिथंही 1-2 किलो तरी बियाणं कमी ठेवून आपण पेरणी करावी. पेरणी करत असताना 45 सेंटीमीटर अंतर हे 2 ओळीमधलं राखणं सोयाबीन पिकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. या पेरणीच्या दरम्यान सोयाबीन मधली एक महत्वाची जी गडबड असते ती असते बीज प्रक्रियेची. आणि या बीज प्रक्रियेमध्ये बरेचसे शेतकरी हे
सोयाबीन पिकाची पिशवी फोडल्यानंतर त्याच्यामध्ये जे थायरम निघतं ते त्याला बांधावरची वाढ दाखवतात आणि खऱ्या अर्थाने इथंच आपला सोयाबीनच्या उत्पन्नाचा ऱ्हास हा सुरू होतो. शेतकरी मित्रांनो, मी आपणास या आजच्या फेसबुक लाईव्ह मधून विनंती करतो की यावर्षी आपण असं एक पण करूया, असा एक निर्धार करूया की बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारची पेरणी करणार नाही. रायझोबियम, पीएसबी या 2 जैविक घटकांची बीज प्रक्रिया साधारणतः 6 ते 8 मिली 1 किलो बियाण्याप्रमाणे आपण करावी. त्या अगोदर एक संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. थायरम अधिक कार्बोक्झिन या नावानं हे बुरशीनाशक विटावॅक्स या नावानं येत आहे धानुका ॲग्रोटेकचं. याची मात्रा साधारणतः 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे आपण वापरावी आणि ही बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी. पेरणी केल्यानंतर बऱ्याच वेळेला खत व्यवस्थापनाचा विषय ऐरणीवरचा विषय असतो. या खत व्यवस्थापनामध्ये साधारणतः 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश एवढं खाद्य हे 1 एकर सोयाबीन निर्माण करण्यासाठी आपल्याला लागत असतं. याची मात्रा 12-32-16 सारखी जी बाजारात मिळणारी आज सहज उपलब्ध असणारी खतं आहेत याच्यामधून आपण द्यावी. त्याचबरोबर 10 किलो गंधक बेनसल्फ या नावानं बाजारामध्ये आज उपलब्ध आहे. ते या सोयाबीन पिकासाठी जर आपण दिलं तर दाण्याचं वजन वाढणं आणि त्याचबरोबर त्या दाण्यांमधलं तेलाचं प्रमाण वाढणं, पर्यायानं उत्पन्न वाढणं असा एक विषय या सोयाबीनमध्ये होऊ शकतो. सोयाबीनच्या अनुषंगानं एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात तण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. मला वाटतं सुरुवातीलाच जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस जर पाळी घालून आपण पेरणी केली तर पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये तणांचं बऱ्यापैकी नियंत्रण होऊ शकतं. रेग्युलर साधारणतः 15 दिवसाच्या 10 दिवसाच्या अंतराने कोळपणी सुरू ठेवणे फुलोरा लागेपर्यंत. आणि जर त्या दरम्यान असं वाटलं की आपल्याला तण नियंत्रकाचा वापर करायचा आहे तर इमॅझॅथिपर नावाचं एक तणनाशक आहे, त्याचा आपण वापर करावा. त्याचे वेगवेगळे प्रकारही आहेत, जसं की 10%, 36%, 72%. तणांचा प्रादुर्भाव किती आहे हा विषय लक्षात घेऊन मला वाटतं सोयाबीनमध्ये आपण या पद्धतीची रचना कराल. सोयाबीन हे अत्यंत महत्वाचं पीक आहे आणि यावर्षी बदलत्या वातावरणाच्या स्थितीमध्ये त्या वातावरणाचा मुकाबला करून आपल्याला या पिकाचं नियोजन करायचं आहे. कुठल्याही पिकांमध्ये जर पावसाचे खंड पडत असतील तर ते खंड भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण 13-045 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट या खताचा वापर करावा. साधारणतः 60 ते 80 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत हे खत 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण वापरलं तर त्याबरोबर मार्केटमध्ये आज काही वेगवेगळ्या प्रकारची रसायनही उपलब्ध आहेत ज्यांच्या लेबल क्लेम नुसार पाण्यातलं पाणी कमी होऊ न देणे आणि त्याचबरोबर त्या पिकाची अन्नद्रव्यांची गरज त्या खंडाच्या परिस्थितीमध्ये भरून काढणे असा त्यांचा लेबल क्लेम आहे. त्यानुसार आपण ही औषधं अतिशय चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. अतिशय स्वस्त आणि कमी खर्चाची अशी ही औषधं वापरून यावर्षी आपण सोयाबीनचं भरघोस उत्पन्न काढूया. दुसरं जे महत्वाचं पीक आहे ते आहे कापूस. कापसावर किती बोलावं कमी आहे. काही ठराविक बाबींचा आपण या ठिकाणी परामर्श घेऊ. कापसाच्या बाबतीत जमिनीचा जेव्हा उल्लेख होतो 2च बाबी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. हलक्या जमिनीवरती शक्यतो कापूस लावण्याचा मोह टाळावा, कारण बियाणं सडण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आणि उथळ आणि पाणथळ किंवा ज्याला आपण चोपण जमिनी म्हणतो अशाही जमिनींवरती जर आपण कापूस लावला तर त्या कापसाच्या बियाण्यावरती बुरशी येते आणि उत्पादन खर्च वाढतो. गॅप ज्याला आपण म्हणतो, खाडे पडणे, ही संख्या वाढते. जमीन झाल्यानंतरचा कापसाच्या बाबतीतला मुद्दा आहे अंतराचा. आजही शेतकरी विचारतात की साहेब कापूस किती फुटावर लावू. मला वाटतं याच्या बाबतीत बरंचसं संशोधन झालेलं आहे, विद्यापीठांचे वेगवेगळे निष्कर्ष आलेले आहेत आणि सघन कापूस लागवड नावाची जी पद्धत विकसित झालेली आहे त्या अनुषंगाने 1 एकर मधील कापसाची संख्या, कापसाच्या झाडांची संख्या
ही जास्तीत जास्त असण्यावरच आपण भर दिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून 3x2 फूट असेल, 4x1.5 फूट असेल, ठिबक सिंचनावर आधारित 5x1 किंवा 6x1 फूट असेल, या अंतरांचा विचार करून आपण साधारणतः एकरी 10,000 तरी झाडं बसतील या पद्धतीनं कापसाची लागवड ही केली पाहिजे. या अंतरांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस विषय असा येतो की मी कुठल्या प्रकारचा कापूस लावला पाहिजे. अगदी साधा आहे आणि याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. अनेक प्रकारच्या बीटी वाणांचं बियाणं आज बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांना कळत नाही की बाबा मी कुठल्या प्रकारचं बियाणं वापरलं पाहिजे. याच्यात सगळ्यात मोठा संशोधक माझ्या मते शेतकरीच आहे. त्यानं साधारणतः हा विचार केला पाहिजे की गेल्या कित्येक दिवसांपासून मी कापूस घेतोय, तर कापसामध्ये मला सगळ्यात जास्त उत्पादन कुठल्या वाणाचं मिळालं आणि तो वाण अगदी डोळे झाकून लावला पाहिजे. मग तो वाण लावत असताना कुठले क्रायटेरिया त्यानं लावले पाहिजेत. मला असं वाटतं ज्या कापसांची मुळं खोल जातात तो कापूस आपण लावला पाहिजे. जो कापूस पुनर्बहार क्षमता ठेवून असतो, म्हणजे ज्याला परत परत फ्लश येतात, असा कापूस आपण लावला पाहिजे. पाण्याचा ताण जर पडला तर पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या कापसामध्ये असावी असा कापूस आपण लावला पाहिजे. मध्यम किंवा कमी कालावधीचे जे कापूस आहेत हे कापूस आपण लावले पाहिजेत. आपली जमीन मध्यम प्रकारामधली आहे. हलक्या ते मध्यम प्रकारातल्या जमिनीवरती आपण जर लांब कालावधीचे किंवा मोठ्या कालावधीचे कापसाचे वाण निवडले तर उत्पादनावर आणि उत्पादन खर्चावरती याचे अनिष्ट परिणाम होतात आणि मग तिथं आपल्याला तोटा येऊ शकतो. आणखीन एक साध्या भाषेत सांगेल, ज्या कापसाला फळफांद्यांची संख्या जास्त आहे तो कापूस आपण निवडला पाहिजे. अर्थातच वाढ फांद्यांची संख्या ही मोठ्या कालावधीच्या कापसाच्या वाणांना असते, असे वाण शक्यतो आपण टाळले पाहिजे. एक साधं कापसामधलं सूत्र आहे जे शेतकरी बांधवांबरोबर मी नेहमीच बोलत आलेलो आहे. 30व्या दिवशी पाते, 60व्या दिवशी फुलं, 90व्या दिवशी बोंड आणि 120व्या दिवशी कापूस वेचायचा आणि 150व्या दिवशी त्या पळाट्या काढून त्याचं सुंदर खत तयार करायचं किंवा जागेवर त्या पळाट्या गाडून टाकायच्या. असं कापसाचं कामाचं आपलं गणित असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची फरदड ही या कापसामध्ये अलाउड नाही, घेणं चुकीचंच आहे. अंतर आणि या कापसाच्या जातींचा जेव्हा आपण अभ्यास केला, कापसामध्येही बीज प्रक्रिया करणं काही अपरिहार्य झालेलं आहे. त्यामध्ये पीएसबी आणि ॲझोटोबॅक्टर साधारणतः 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे जर आपण याची बीज प्रक्रिया केली तर या कापसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची उगवण क्षमता ही दिसून आलेली आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातला आज गेवराईच्या बाजूचा जो भाग आहे, जिथं पाण्याची मोठ्या प्रमाणावरती मुबलक उपलब्धता आहे आणि ज्या भागामध्ये माजलगावचा जो आपला सिद्धेश्वरचा परिसर आहे, ज्या भागातले शेतकरी बागायती शेतकरी आहेत, या भागांमध्ये जमिनीचा जर आपण क्षारतेचा विचार केला आणि सामूचा जर विचार केला तर सामू हा 8 पेक्षा जास्त आणि क्षारता ही 1 पेक्षा जास्त अशी स्थिती या भागांमध्ये आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ असा की पिकांच्या उगवण क्षमतेवरती या अल्कलाईन जमिनीमध्ये अल्कलीधर्मी जमिनीमध्ये परिणाम होत असतो आणि हा एक घटक उत्पादनावरती अनिष्ट परिणाम करणारा घटक कापसाच्या बाबतीत आहे. मी शेतकरी बांधवांना असं सुचवेल की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी साचू देऊ नका. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन या कापसाचं करत असताना जेव्हा मी आपल्याला हा विषय सांगतो आहे की आपण याचं व्यवस्थापन करावं, त्यावेळेस या व्यवस्थापनामध्ये सुरुवातीपासूनच याच्यामधले जे बदल आहेत हे शेतकऱ्यांनी अभ्यासणं आणि त्या अनुषंगाने कापसाचा विचार करणं मला वाटतं जास्त संयुक्तिक ठरेल. कापूस पिकाच्या बाबतीतल्या या बाबींबरोबरच महत्वाची एक बाब अशी आहे, कापसाचं खत व्यवस्थापन. गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवावरून एक बाब समोर आलेली आहे आणि ती बाब आहे की शेतकरी रेघाट्या मारतात, कापसासाठी तयारी करतात लागवडीची आणि ती लागवड तयारी करत असताना त्यामध्ये बियाणं टोकून मोकळे होतात. मग हे बियाण्यांचं टोकन जेव्हा ते करतात तेव्हा कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन या कापसाच्या पिकाच्या बाबतीत होत नाही. आपल्याला माहिती आहे की स्फुरद नावाचा जो घटक आहे
कुठल्याही पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी या स्फुरदाची अत्यंत गरज असते. पोटॅश नावाचा जो घटक आहे त्या पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणं आणि इतर घटकांचं अनालिसिस करत असताना, ते अन्न घटक निर्माण करत असताना महत्वाची भूमिका बजावणं हा पोटॅशचा रोल असतो. नत्राची गरज सुरुवातीच्या काळापासून तर अगदी शेवटपर्यंत त्या पिकाला असते आणि आपण जर हे खत व्यवस्थापन केलं नाही तर उत्पादनावर त्याचे परिणाम येतात. 10 ते 12% उत्पादन हे सुरुवातीच्याच काळात आपण कमी करून घेतलेलं असतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणास विनंती करतो की कापसाला साधारणतः 4 वेळेला खत व्यवस्थापन केलं पाहिजे. विद्यापीठाची 3 वेळेसची शिफारस आहे, परंतु प्रयोगात त्या असे काही निष्कर्ष आलेले आहेत की एक कापसाला अतिरिक्तचा जर डोस दिला, फार डोस द्यायचा नाहीये, खाऊ घालताना तेवढंच खाऊ घालायचंय. बागायती कापसासाठी 150, 75 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी, म्हणजे 60 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद आणि पालाश प्रति एकरी. आणि जिरायती कापसासाठी साधारणतः 120 किलो आणि 60 किलो. हे असं साधारणतः जर आपण बघितलं तर नत्र स्फुरद आणि पालाश हे 4 वेळेला साधारणतः दिलं पाहिजे. याच्यामध्ये फक्त नत्राच्या मात्रा या 4 वेळेला विभागून द्यायच्या आहेत. लागवडीच्या वेळेस 30 दिवसांनी, त्यानंतर 60 दिवसांनी आणि 75 ते 85 दिवसांच्या दरम्यान. अगदी 15 किलो नत्राची मात्रा जरी आपण या 4 वेळेला दिली आणि जो बेसल डोस आहे तो मात्र स्फुरद आणि पालाश हा सुरुवातीला दिला तर अतिशय चांगल्या प्रकारचं कापसाचं उत्पादन येतं, असे गेल्या कित्येक वर्षाचे निष्कर्ष आहेत. या कापसाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये हे अतिशय खादाड पीक आहे. बीटी कापसाला जास्त खायला लागतं आणि त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं खायला लागतं. त्या पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो आणि बोरॉन 2 किलो साधारणतः प्रति एकरी आपण जर या पिकाला देऊ शकलो तर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लाल्या नावाची जी विकृती येते, किडींचं जे व्यवस्थापन आपल्याला या काही माध्यमातून करायचं आहे आणि मुळांची वाढ होऊन कापसाची अगदी भरभराट होण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं पीक शेतकऱ्यांना या व्यवस्थापनातून आपल्याला घेता येऊ शकतं. कापसामध्ये सगळ्यात महत्वाचा जो एक मुद्दा आहे, जो मी मुद्दाम मागे ठेवला होता, बीटी बियाणं जे आहे साधारणतः काही टक्केवारींमध्ये आता त्या बियाण्यांमध्ये मिक्स होऊन येत आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण अजूनही काही कंपन्या साधारणतः 120 ग्रॅम बियाणं बीटी बियाणं हे कापसाच्या पॅकेटमध्ये देतात आणि आपण रेफ्युजी क्रॉप म्हणून ते लावत नव्हतो एवढे दिवस. त्याचा अतिशय मोठा दुष्परिणाम या कापूस पिकावरती आपल्याला झालेला दिसून येतो. मी या माध्यमातून आपल्याला विनंती करेल की रेफ्युजी पीक लावल्याशिवाय बीटी कापसाची लागवड ही करू नका. कापूस पिकामध्ये अनेक बाबी आहेत बोलण्यासारख्या, अगदी कितीही बोललं तरी त्यावर कमी आहे. पण मी एवढंच सांगेल, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक तण व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे कापसामध्ये जर आपण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे निष्कर्ष कापसामध्ये येऊ शकतात. पॉलिथिन मल्चिंग असा एक विषय कापसामध्ये येतो आहे. आपण जर सघन कापूस लागवड करत असाल किंवा ठिबक सिंचनावरती कापसाची आपली लागवड असेल आणि जर पॉलिथिन मल्चिंग वरती आपण 25 मायक्रॉनचं जर पॉलिथिन मल्चिंग आपण घेतलं आणि त्याच्यावर जर कापसाची लागवड केली तर उत्पादनावरचा खर्च थोडा वाढतो, परंतु उत्पादन साधारणतः 1.5 ते 2 पटीने जास्त एवढं आलेलं आहे. मागच्या 3 वर्षापासून आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा प्रयोग करत आहोत. याही वर्षी पॉलिथिन मल्चिंग हा विषय घेऊन आपण शेतकऱ्यांसमोर जाणार आहोत. 2 बाबींचा उल्लेख करतो कापसामध्ये आणि कापूस हा विषय आपण थांबवू. सेंद्रिय बोंडअळीचं जे व्यवस्थापन आहे त्याबद्दल आपल्याकडे अनेक प्रकारच्या चित्रफिती, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संदेश येत आहेत. मी या ठिकाणी फक्त एवढं सांगेल की सुरुवातीला आता बांधांची सफाई करून घ्या. त्यावरती जर काही फरदड असेल, त्यावरती जर कुठं काही तुम्ही ते पळाट्यांचे ढिगारे रचलेले असतील तर हे ताबडतोब कृपया हटवा. त्याचं चांगल्या प्रतीचं बेस्ट डिकम्पोजर वापरून खत तयार करून घ्या. त्या पळाट्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर होऊ शकतो, तो वापर करा. आणि हा वापर संपल्यानंतर
हे खत झाल्यानंतर बांधांची सफाई करून घ्या, कारण पिठ्ठा ढेकणांचा प्रादुर्भाव मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत की तो वाढतच आहे. आणि हे जर आपण पाहिलं तर या कापूस पिकाच्या व्यवस्थापनामध्ये या सेंद्रिय बोंडअळीचं व्यवस्थापन करताना सुरुवातीपासून फक्त पिकांची फेरपालट आपण करावी. त्याच प्लॉटमध्ये कापूस घेऊ नये. आज जी आपण चांगली अतिशय नांगरट केलेली असेल, पूर्व मशागत केलेली असेल, त्या अनुषंगाने अगदी सुरुवातीपासून अगदी 30व्या दिवसापासून जेव्हा पाते लागतात तेव्हापासून या सेंद्रिय बोंडअळीचे व्यवस्थापन आपण करावं. कामगंध सापळ्यांचा वापर करावा, म्हणजे उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये कमी येणार नाही. बाकीच्या ज्या याच्यातल्या बाबी आहेत त्या वेळोवेळी तदनुषंगिक आपण चर्चा करूया. तिसरं जे महत्वाचं पीक आहे, मला वाटतं तूर. या तुरीच्या बाबतीत अगदी 2 बाबी सांगेल. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं जाहीर केल्याप्रमाणे, त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याप्रमाणे मराठवाड्यातला अर्धाधिक भाग BDN 711 या पांढऱ्या तुरीने व्यापलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारची अशी ही जात बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे. या जातीचा आपण जास्तीत जास्त बियाणेही आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. महाबेजच्या माध्यमातून आपण त्याचा वापर करावा. या तुरीच्या बाबतीत बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. अंतराचा जेव्हा विषय येतो तेव्हा लागवड जिथे करायची असेल तिथे लागवड करणे, तिथेही अंतर ठेवत असताना काळ्या जमिनीवरती अंतर थोडंसं वाढवून ठेवणे, आणि टोकन पद्धतीने जिथं तूर लागवड करायची असेल तिथं 5x1 अगदी कापसासारखी तूर लागवड करून ठिबक सिंचनावरती आधारित जर या तुरीची लागवड केली तर 20 क्विंटल प्रति एकर एवढा उतारा साधारणतः या तुरीने दिलेला आहे. त्याचबरोबर तुरीची BDN 716 ही एक जात विद्यापीठाने विकसित केलेली आहे. आपण तीही यावर्षी त्याचंही बियाणं उपलब्ध आहे. तीही जात आपण वापरू शकता. तुरीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये एक मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेल की तुरीमध्ये आपण जर झिंक सल्फेट आणि गंधकाचा वापर केला तर अतिशय परिणामकारक असं उत्पादनामध्ये त्याचे निष्कर्ष येतात. शेवटचे 2 बाबी फक्त आपल्याला सांगतो. मुगाचंही क्षेत्र आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. याच बदनापूर संशोधन केंद्राने विकसित केलेला BM 2003-2 आणि महाबीजचा उत्कर्षा असे 2 वाण या मुगाच्या बाबतीत आलेले आहेत. आपण यांचा वापर करावा. हुमणी कीड व्यवस्थापन त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणारच आहोत. पावसाची सुरुवात होण्यापूर्वी कडुनिंब, बोर आणि बाभूळ या झाडांना आपण साळावं बऱ्यापैकी. त्याच्या भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन आजपासून जर आपण करू शकलो तर या हुमणी किडीचे व्यवस्थापनही व्यवस्थितपणे होऊ शकेल. आणि त्याचबरोबर जे नवीन एक संकट मागच्या वर्षीपासून अमेरिकन फॉल वर्म नावाने आपल्यावर घोंगावत आहे, त्याच्याही बंदोबस्तासाठी सापळा पिकांचा वापर करणं आणि कामगंध सापळ्यांचा वापर करण्याबरोबरच त्याचं सुरुवातीपासूनचं फवारणीचं व्यवस्थापन आणि नियोजन हे आपण करू. वेळेची एकंदरीत रचना लक्षात घेता आजच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये मला वाटतं आपण थांबणं उचित होईल. वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांना काही शंका असतील, माझ्या कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या अनेक बांधवांना, माझ्या अनेक सहकाऱ्यांना जर काही आमच्याकडून आपल्याला काही शेअर करण्यासारखा विषय असेल तर तो आपण अवश्य करावा. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित झालेले सर्व पार्टिसिपंट्स होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खरीप 2020च्या पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.